न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांचा मृत्यू गोळीबारातून झालेल्या दुखापतीतून झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे। शनिवारी पोलिसांनी डॉक्टर वळसंकर यांचे रक्ताने माखलेले कपडे ताब्यात घेतले। या घटनेतील बंदूक, पुंगळ्या व रक्ताने माखलेले कपडे हे मुंबईतील फॉरेन्सिक लॅबला पाठविले जाणार असल्याची माहिती सदर बाजारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी दिली। या प्रकरणात डॉक्टर वळसंकर यांच्या कुटुंबातील सदस्यांचे व घरातील कामगार, नौकरांचे जबाब घेतले जाणार आहे। कैलासवासी वळसंकर आत्महत्या प्रकरणातील व्हिसेरा तपासासाठी पुण्याला पाठविला जाणार आहे। डॉक्टर वळसंकर यांनी शुक्रवारी त्यांच्या घरातील मास्टर बेडरूममधील बाथरूममध्ये डोक्यात 2 गोळ्या झाडून आत्महत्या केली होती। या घटनेनंतर परिमंडळ उपायुक्त विजय कबाडे व सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली। या प्रकरणातील महत्त्वाची माहिती व साहित्य सध्या संकलित केले जात आहे। वळसंकर कुटुंबियांवर कोसळलेला दुःखाचा डोंगर व प्राप्त परिस्थिती पाहता 2 दिवसात जबाबाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। या घटनेच्या वेळी घरात उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींचे जबाब घेतले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक लकडे यांनी दिली। डॉक्टर वळसंकर यांनी सन 2000 मध्ये पोलीस आयुक्तांकडून शस्त्र परवाना घेतला। तेव्हापासून तब्बल 25 वर्षे ते जवळ शस्त्र बाळगत होते। ज्या बंदुकीतून गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केली ती छोटी बंदूक 32 बोर पिस्टल म्हणून ओळखली जाते। डॉक्टर वळसंकर यांना लिखाणाची आवड होती। ते डायरीच्या माध्यमातून नोंदी ठेवत असल्याची माहिती समोर आली आहे। डॉक्टर वळसंकर यांनी केलेले लिखाण, त्यांच्या डायऱ्या तपासासाठी ताब्यात घेण्याची शक्यता आहे। डॉक्टर वळसंकर आत्महत्या प्रकरणात प्राथमिक तपास झाला आहे। या घटनेचा पंचनामाही केला आहे। या घटनेवेळी घरात उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींचे जबाब घेतले जाणार आहेत। ही प्रक्रिया येत्या 2 दिवसात पूर्ण केली जाईल अशी माहिती सदर बाजारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी दिली आहे।